थोड़ा आवाज सनि ज ग म प ग म प नि ध नि प ध म प ग म प नि सा नि ध प ध म प ग म ग रे सा गोकुळेचा सुखा गोकुळेचा सुखा गोकुळेचा सुखा गोकुळेचा सुखा आनंदल्या नरना आ
आनंदल्या pani saga na sa ni sa sa ni sa pa ma ga re sa ni sa ga ma pani sa 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 ga ma pani sa 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 ga ma pani sa 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 na sa pa ma pa ga ma pani sa ni pa da ma pa ga ma pani saga na sa ni sa sa ga na sa ni sa sa ni sa pa ma ga re sa ga ma pani sa 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 ga ma pani sa 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 ga ma pani sa sa sa
गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठाला विठ्ठला महायोगपीठी तटी भीमरथ्यं वरं पुण्डरिकाय दातुं मुनिन्द्रिः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ज्या साधू संतांच्या वाणीला सूर्याची प्रखरता, अग्नीची दिव्यता, आईची वात्सल्यता, चंद्राची शीतलता अशी उपमा प्राप्त झालेली आहे. असे संत मान्य संत, देव मान्य संत आणि जगत मान्य संत श्री संत तुकाराम महाराजांचा कालापर प्रकरणातील अभंग विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि तो असा, दरवर्षीप्रमाणे चालत असलेला नवे नवे शंभरी गाठत असलेला हा परंपरेचा वैकुंठवासी श्री संत नागोराव महाराज बहादुरी महाराजांच्या हातावरचा हा सप्ताह आज बघता बघता इवलेशी रूप लाविले द्वारी आणि त्याचा वेणू गेला गगनावरी. त्याचं एका लाहीच्या काल्याचा प्रसाद म्हणजे एक लाह्याचा प्रसाद होता. वैकुंठवासी सुद्धा महाराजांनी लाहीवर काला सुरू केला. आज त्या लाहीचा काला महाराज लाखो रुपयाच्या पंक्तीमध्ये गेला. लाखो भव्य दिव्य नियोजनामध्ये महाराज हा सप्ताहाचं रूपांतर झालं. आणि या सप्ताहातील आजची कालारूपी शिवा माझ्या वाट्याला आलेली आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित समस्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, संगीत विशारद, आमचे परम मित्र, जीवलग, आदरणीय श्री हरिभक्तपरायण अमोलजी दादा वानखेडे, दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वेळात वेळ काढून आले बरं का. त्याचबरोबर आमचे परम मित्र, परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे विश्वकर्मा महाराज पांचाळ असतील, त्यांना सुद्धा धन्यवाद. आपल्या गावचे भाचे श्री हरिभक्तपरायण आमचे पिंटू महाराज खडीकर आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, आपल्या भागाचं भूषण श्री हरिभक्तपरायण मारुती अप्पा महाराजांना सुद्धा द्यावे धन्यवाद. कमी इकडच्या माईकोरचे आमचे रुक्माजी महाराज असतील, समस्त भजनी मंडळ आमचे महाराज हे असतील, गावातील सगळी भजन, आमचे आदरणीय शिवाजी महाराज असतील, सर्व भजनी मंडळ आणि श्रीराम डीजे का साऊंड, श्रीराम साऊंड सर्व्हिस आमचे खंडेराव गुरुजी. 5 किलोचा दगड जरी पडला तर हटले नाहीत गड्या, मानावं लागेल गड्या खरंच. ह्याला म्हणायचं, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. तेवढी ताकद त्यांच्यात आणि दुसरी तुमच्यात विठाला. आणि विशेष आज आपल्या सोहळ्याला एक हा सोहळा दिसावा महाराज. रामकडे नेमकं कुठं आहे? एवढ्या जंगलात खाली आलं तर मोबाईलला तर काही रेंज नाही. खाली आला म्हणजे इथं फोन लागत नाही समजायचं रामकड्यातच गेला. पण एवढे महाराज हे आपलं सगळं असा लाईव्ह एवढा मोठा कार्यक्रम, एवढा दिमागदार कार्यक्रम सगळं YouTube वरती दिसणार आहे. आमचे बाप माणूस YouTube चॅनलचे आमचे लखन दादा, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. टाळ्या वाजेल त्याच्याकडे हात फिरवायचे, कॅमेरा नाही ते फिरवायचंच. विठाला विठाला सगळ्यांच्या चरणी आता सगळ्यांची ओळख आहे महाराज. तुमच्यासाठी एकच प्रमाण म्हणतो, एक एकाते काय वरुण अपार हे तुमच्या सगळ्यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आणि सेवेला सुरुवात. विठाल
आज कीर्तन काल्याचं आहे महाराज. आपण 7 दिवस जी सेवा केली त्या सेवेचं आज आपल्याला फळ भेटणार आहे काला स्वरूपामध्ये. प्रत्येक कीर्तनकाराला काही मर्यादा आहेत. रात्रीची जागराची कीर्तन सेवा होती, आपण भगवान परमात्म्याकडे मागितलं. ती परंपरा आहे मागण्याची, पण मागण्याची परंपरा ही लिखित परंपरा नाही अमोल. काही अलिखित परंपरा आहेत वारकरी संप्रदायामध्ये, तर काही लिखित परंपरा आहेत. लिखित म्हणजे काय आणि अलिखित म्हणजे काय? लिहिलेल्या आणि न लिहिलेल्या परंपरेनुसार चालत असलेल्या. न लिहिलेल्या, प्रथम दिवस आहे सप्त्याचा, नामपर अभंग घेतला पाहिजे, मध्ये उपदेशपर चालतील, संतपर चालतील, पण 7वा दिवस आला की भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागितलं पाहिजे, तेवढा अधिकार आपल्याला आता प्राप्त होतो. ही अलिखित परंपरा आहे. पण आजचं जे काल्याचं कीर्तन आहे महाराज, ते काल्याचं कीर्तन हे बांधिलकीचं कीर्तन आहे. म्हणजे कीर्तनकाराला काही मर्यादा आहेत. आजच्या दिवशी कीर्तनकारानं भगवान परमात्म्याच्या चरित्राशिवाय दुसरं काहीच सांगायचं नाही. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळ, गेले देवे गोकुळ. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळ, गेले देवे गोकुळ. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळ, चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळ, गेले देवे गोकुळ, गेले देवे गोकुळ, गोकुळ, गोकुळ. नियम हा आहे लिखित अमो दादा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, किंवा राखिले सवंगडे सहित गाई, गाई न ते लीळा चरित्र पवाडे. आजच्या दिवशी भगवान परमात्म्याचं चरित्र सांगायचं असतं महाराज, पण चरित्राचं त्या उच्चारण करायचं असतं फक्त, बरं का. 2 चरित्र महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये शास्त्रामध्ये आली. एक प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे आणि एक भगवान कृष्णचंद्राचं चरित्र आहे. प्रभू रामचंद्राचं जर चरित्र पाहिलं तर प्रत्येक घराघरातील भावानं, प्रत्येक घराघरातील बापानं, प्रत्येक घराघरातील आईनं, मुलीनं, प्रत्येकानं चरित्राचं आचरण केलं पाहिजे, असं प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे. देवा चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम. भगवान परमात्म्याचं चरित्र आहे रामचंद्राचं. प्रभू रामचंद्राच्या जर चरित्राचं आचरण केलं तर कोणत्याच घरात भांडणं होणार नाही. सासूनं सुनेसोबत कसं वागायचं, सुनेनं सासू सोबत कसं वागायचं, हे शुद्ध आचरण सांगणारं चरित्र म्हणजे प्रभू रामचंद्राचं आहे. थोडक्यात धर्म. धर्म म्हणजे कोणती जात नाही, कोणता पंत नाही. धर्म या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये कर्म आलाय. तुमचं कर्म असं पाहिजे प्रभू रामचंद्राच्या आचरणासारखं. म्हणून प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण आहे आणि कृष्ण परमात्माच्या चरित्राचं उच्चारण आहे. विठाल कारण प्रभू रामचंद्राचं चरित्र हे सरळ आहे महाराज, बरं का. ज्या माणसानं स्वप्नामध्ये सुद्धा कधी खोटं बोललं नाही, प्रभू रामचंद्राने अवतारामध्ये बघा स्वप्नात सुद्धा खोटं बोललं नाही. जागृतीमध्ये तर सोडा, आणि इकडं त्यांच्या विरुद्ध आमच्या कृष्ण महाराजांना घ्या. हो आईस्क्रीम वाले दादा, फ्री वाटतंय का? इकडे मग बाजूला जा ना जरा. लेकर गरजा करते. पलीकडून जा, तिकडून पलीकडून घेऊन जा. विठाला विठाला काय चालू कीर्तन? बरोबर. प्रभू कृष्णचंद्राचं काय महाराज, हे टेढा माहित महाराज. बघा जागृतीमध्ये तर खरं, स्वप्नामध्ये तर खरं बोललेच नाहीत, पण जागृतीमध्ये तर कुठं खरं बोलले महाराज कृष्ण परमात्मा. बघा म्हणून प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं उच्चारण आणि कृष्ण परमात्माच्या चरित्राचं नाही, रामप्रभूच्या चरित्राचं म्हणजे तुम्ही ऐकताय, रामचंद्राच्या चरित्राचं आचरण गुरुजी आणि कृष्णाच्या उच्चारण. विठाला विठाला कारण गिरी गोवर्धन येणे उचलिला. गोवर्धनासारखा गिरी म्हणजे पर्वत त्यानं उचलला महाराज.
आता लोकांचं काय सांगू, मलाच 50 किलोच्या वर म्हणजे 50 किलोच्या मध्ये उचलत नाही, कारण वजनच आहे 52-55 किलो होय खंडू गुरुजी. आणि 5 किलोचा धोंडा महाराज मी जर वरूनच आला असता, धोंडा यालाय म्हणून जीव सोडला असता. डोक्यात पडायचा विषय तर लिहिला आहे गुरुजी. बघा असो, म्हणून आजचा दिवस आहे महाराज काल्याचा आहे. आजच्या दिवशी भगवान परमात्म्याचं चरित्राचं उच्चारण व्हावं याच हेतूने मी आजचा अभंग निवडलाय महाराज. सगळ्यांना ज्ञात आहे भगवान परमात्मा 8वे होते. बघा ना ते किती तिथी जुळून आली बघा. भगवान परमात्म्याचा अवतारही विष्णूचा अवतारही 8वा, तिथी सुद्धा अष्टमी बरं का. आणि बाळ आजच्या अभंगात आले बघा. बाळ लचा शब्द असा इंग्लिश मध्ये 8 होतो महाराज, जिथं गाठच नाही बरं का. हे 8 कार्य स्वरूप आहेत महाराज. तुम्ही जर 8वा बघितला, 8व्यापासून तुम्ही इकडे एक पर्यंत या महाराज. बाळकृष्ण, लाला कृष्ण, राधा कृष्ण, युगल कृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण विठाला. भगवान परमात्मा कधी कधी अवतार घेत असतो महाराज. जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येतं, जेव्हा जेव्हा साधू संतांना त्रास होतो, तेव्हा तेव्हा भगवान परमात्म्याचा अवतार होत असतो. जब जब होय धर्म की हानी, असुर ही बाळ अधम अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि दयानिधी सजन पीरा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तेव्हा भगवान परमात्म्याचा अवतार होत असतो महाराज. मग पापी जे अभक्त दैत्य ते मातले, बोला महाराज, धरणीशी झाले ओझे त्यांचे. मग इकडे कंसाचा अत्याचार वाढला होता. मी काय जास्त त्याच्यामध्ये वेळ घालत नाही, सगळ्यांना माहिती आहे दरवर्षी ऐकता. आणि कंसाचा अत्याचार वाढला म्हणून सगळे देव काय गेले महाराज, भगवान शिवशंकराकडे गेले. भगवान शिवशंकर म्हणले माझ्याकडे नाही, चला पुढे. ब्रह्मदेव हे सगळे सर्व मिळून कुठे गेले महाराज, भगवान विष्णूकडे गेले. आणि भगवान विष्णूची जाऊन त्यांनी महाराज आराधना केली. प्रभू पृथ्वीवरती संकट वाढले, धावून या, अवतार कार्य करा. मग सगळ्यांना माहित आहे आकाशाची वाणी झाली. प्रभू राम भगवान विष्णूंनी सांगितलं की बाबा काळजी करू नका, मी वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येणार आहे आणि धर्म कार्य करण्यासाठी तो माझा अवतार होणार आहे. आणि ठरल्याप्रमाणे महाराज सगळ्यांना ज्ञात आहे, पहिले दुसरे तिसरे 7 मारले, 7वा जो गर्भ योग माया नीत. आणि भगवान कृष्ण परमात्मा 8व्या रूपामध्ये मथुरेमध्ये कारागृहामध्ये प्रगटले. तम अद्भुतम बालकम भुजे क्षणम, चतुर्भुजम शंख गदार्य युधायुधम, श्रीवत्स लक्ष्मम गलशोभिकौस्तुभम, पीतांबरम सांद्रपयोद सौभगम. श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आले, भगवान परमात्मा प्रगटले मथुरेमध्ये जन्माला आले, पण त्याच्या अगोदर मूर्ती प्रगटली महाराज. कशी, शंख चक्र पद्म सगळं महाराज, एक चतुर्भुज मूर्ती निर्माण झाली. देवकीने मग सांगावं, देवा असं जर सगळं शंख चक्र, आता लेकरू जन्माला आल्यावर कसं येते माय, इकडे बोलत राहता, आता बोलतो तुम्हाला मी. माय माऊली पुरुष मंडळ, लेकरू जन्माला आल्यावर कसं येते, कपडे बिपडे घालून येते का टाईट इन पिन करून चष्मा घालून, कसं मामा? येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जातोस काय, सांग भल्या नको अभिमान करू भल्या माणसा. गुरुजी ते म्हणले म्हणून आठवलं, ते म्हणले असं झालं. म्हणजे येताना लहान मूल काहीच घेऊन येत नाही, निस मोकळं, आणि जाताना सुद्धा तसंच जावं लागतं महाराज. म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा त्याच्या उलटा आले, शंख चक्र गदा असं चतुर्भुज रूप धारण केलं. म्हणजे देवा अरे असं जर माझं रूप पोटाला आलं असतं तुला कोण म्हणेल माझं बाळ. मग लहान होय लहान,
मग भगवान परमात्मा आईच्या आदेशानुसार लहान झाले, आपली लीला दाखवण्यासाठी. आईचं महाराज, आईची साधना, वसुदेव देवकीची लई साधना आहे महाराज, एका जन्माची साधना नाही, एका जन्माच्या साधनानं होत नाही महाराज. आयुष्यभर जर किती भक्ती, तुम्हाला वाटते का कीर्तन करतो म्हणजे माझी या जन्मात कसं जमलं रे, ह्याला जमत नाही. हे माझ्या जन्माचं नाही महाराज, हे माझं काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असेल. हे मृदंग वाजवतात, कुठेतरी साधना केली असेल, आणि साधना करून जेव्हा कीर्तन सुरू झाले वाजवायला तेव्हा हे गेले असतील गटात. मग पुढच्या जन्मामध्ये तसंच भांडवल पुढे येत असतं महाराज, प्रत्येकाचं आहे महाराज. आपल्याला वाटतं हे लय आयुष करायला खंडू गुरुजी, काय गाडी, आता बघता ना महाराज, कुत्र्याला येशी गाडी आहे नाही का महाराज, पप्पा कोंबडे सुद्धा गाड्या नाही हिंडायलेत टमटम. आता महाराज एसी मध्ये काय महाराज, ते कोंबडे काय एवढ्या गाड्यामध्ये हिंडायलेत, भले कापायला जाऊ द्या, पण जाजे कोणा तर गाडी चाललीत का नाही, काय कारण, पूर्वजन्मीचे काहीतरी पुण्य केले महाराज. तेवढंच पुण्य केलं त्यानं म्हणून आटूत बसले, नंतर पाप केलं म्हणून विठाला भगवान परमात्मा लहान झाले, आणि लहान झाल्यानंतर पहिला आदेश आपल्या बापाला दिला, बाबा मजने गोकुळाला. बाबा इथं ठेवू नका मला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि तिथं माया जन्माला आली, तिला इकडे घेऊन या, मला तिथं नेऊन ठेवा, ठरल्याप्रमाणे उचल मारा. उचलीला कमळापती पायीची बंधनी गळती. पुढे यमुना मातेला वाटलं भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन घ्यावं, नंतर पूर चढला अचाट त्याशी लाविला, पूर चढला अचाट त्याशी लाविला, त्याशी लाविला कृष्ण, त्याशी लाविला आणि इकडं महाराज यशोदेच्या बाळंतपणाला तिची ननंद सुनंद आली होती बरं, तिचे दिवस जवळ आले होते महाराज. वसुदेवाने त्या बाळाला ठेवलं, कुठं ठेवलं, लातूरमध्ये बाळाला ठेवलं, आणि लातूरून तिथली मुलगी उचलली आणि सोलापूरला घेऊन गेले. बघा बरोबर आहे का, काय बरोबर आहे, डोसकं बुडून घ्यावं काय माईक मध्ये, आवाज येत नाही का तुम्हाला, आवाज येत नाही का, मग कुठून उचललं, कृष्ण परमात्माचा जन्म कुठं झाला, काशीला, कुठं, मथुरेमध्ये झाला हो, आणि मथुरेतून कुठं नेलं, महाराज काल्याच्या कीर्तनकारापेक्षा ऐकणाऱ्याला काला जास्त पाठ राहते बरं का म्हणलं का. फक्त एवढंच आहे, एकानं उभा टाकायचं आणि कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं फक्त गुणगान करायचं. का एका जनार्दनी
ऐकता चोरी कर्म कर्म आणि धर्म पावती विश्राम. भगवान परमात्म्याचं चरित्र गायल्यानं पुण्य पदरात पडत असतं आणि दरवर्षी ते पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी फक्त चरित्र ऐकायचं असतं ना आम्ही सांगायचं असतं. विठाला गोकुळामध्ये ठेवला, परत आले महाराज. परत जशाच तशा बेड्या झाल्या. पण सकाळची वेळ आहे महाराज. सुनंदा जेव्हा जवळ गेली, सुनंदेनं पाहिलं यशोदेच्या पुढे बाळ आहे. तिला आनंदच मावत नव्हता महाराज. अति आनंदामध्ये माणसाला कधी कधी बोलता येत नाही आणि अति दुःखामध्ये एक माणसाला बोलता येत नाही. मग बोलतय कोण महाराज? ज्याला दुःखही नसते ना आनंदही नसते तेच माझ्यासारखं मिठू मिठू बोलत आहे. दुःखामध्ये नाही बघा काय येत नाही बोलता, कारण दाटून येत असतो महाराज, कंठ दाटून येत असतो. सुखामध्ये बघ म्हणतात, सुखाचे म्हणतात आनंद अश्रू असतात आणि काही दुःख अश्रू असतात. तुम्ही डोळ्यामध्ये बघा, लई आनंदाला डोळ्यामध्ये जर अश्रू आले ना तर ते अश्रू थंड असतात आणि रागामध्ये आलेले जरी अश्रू, रडून आलेले अश्रू ते कसे असतात? गरम असतात, भाऊ गरम. मग तिला बोलता आलं नाही महाराज. बाळ पाहिलं यशोदेच्या पुढे सुनंदेने आणि दररोजच्या नियमाप्रमाणे नंद बाबा गोशाळेमध्ये गेले होते. ती पळतच गेली म्हणा, दादा दादा या खाली कीर्तनाला. नंद बाबाच्या कानावरती आवाज गेला, बोल सुनंदे काय झालं? दादा काय झालं? दादा अब सांग काय झालं? दादा ऐक झालं काय? दादा आपको लाला भयो लाला. मग काय महाराज ऐकल्या बरोबर नंदाला एवढा आनंद झाला. आपल्या गळ्याची महाराज जी माळ होती ना महाराज, कशाची होती? तुळशीची नाही, मोत्याची माळ महाराज सुनंदेच्या गळ्यामध्ये घातली. आणि सांग सुनंदे, सगळ्या गोकुळाला सांग, एवढा आनंद झाला ना मला, गोकुळाला सुद्धा आनंद होते. पण जेव्हा सुनंदेनं गोकुळाला सांगितलं पुत्र झाला यशोदेला, सांगितली ही गवळण त्या गवळणीला, ती गवळण त्या गवळणीला, ती तिला, ती तिला, ती तिला. गोकुळामध्ये सगळीकडे झालं महाराज. सगळ्यात जर मोठी कोणतं न्यूज चॅनल असेल तर ते बायाची. फक्त पुढच्या माईला सांगा, माय माऊलीला, बाई फक्त मागच्या बाईपर्यंत आवाज गेला पाहिजे, एका सेकंदात जाईल महाराज. हे बघ असं असेल, हे बघ सांगायची गरज नाही. सगळीकडे गवळण सांगत ती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. सगळीकडे आनंदी आनंद झाला महाराज. किती आनंद झाला नाथ महाराज सांगतात, गोकुळी आनंद झाला, बाळकृष्ण घरा आला. गोकुळी आनंद झाला, बाळकृष्ण घरा आला. गोकुळी आनंद झाला,
अकस्मात नंदाच्या देवाला देव आले अकस्मात तुम्ही म्हणताना वाजवल्या नाही म्हणल्यावर काय होय गुरुजी हॅलो 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 हा म्हणलं मी म्हणताना टाळ्या वाजवल्या नाही तुम्ही म्हणल्यावर काय टाळ्या वाजवता गोकुळी आनंद झाला बाळ कृष्ण नंद घराला नंदाच्या देवाला दिवाळी अकस्मात तिथी कोणती होती महाराज श्रावण वद्याष्टमीसी रोहिणी नक्षत्र ते दिवशी वार बुधवार पर्येसी कृष्णमूर्ती प्रगटली आणि एवढा आनंद झाला की जगद्गुरु तुकाराम महाराज की महाराज म्हणतात की बाबा एवढं त्या गोकुळातल्या लोकांना सुख झालं की त्यांचा अंतच नाही गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा पुरुष मंडळ पुढे पुढे या. मग गोकुळामध्ये आनंद झाला गोकुळीच्या सुखा आणि अंत पार नाही लेखा अंत पार का नाही महाराज परमार्थातल्या सुखाला कधी अंत नसतो महाराज भगवान परमात्म्याच्या भजनात जे सुख आहे त्याला अंत नाही पण संसारातल्या सुखाला अंत असतो मग 2 वर्ष महाराज तुमचं झाले का अमोल दादाचं ठरलं यावर्षी लग्न झाल्यानंतर 2 वर्ष बायको नवऱ्याचं आहे कधी कारण मला अजून 2 वर्ष झाली नाहीत म्हणून सांगायलो बर का 2 वर्ष झाले की मग आयुष्यभर नवरा बायकोच ऐकतो बर का काही वर्ष आणि काही वर्ष झाल्यानंतर सारं गाव ह्या दोघांचं ऐकते का हळूहळू हळूहळू प्रेम कमी होत राहतो महाराज हे संसारातलं प्रेम आहे त्याला अंत आहे पण परमार्थातल्या प्रेमाला अंत पार नाही लेखा का बरं महाराज एवढं प्रेम का करायला लागल्या एवढे त्यांच्या सुखाला का अंत नव्हता बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी नरांना म्हणजे पुरुषांनाही आनंद झाला आणि नारी म्हणजे बायांना सुद्धा आनंद झाला महाराजांनी दिलं बघा एक धावी एक ताटी वाटी एवढा आनंद झाला म्हणून बघा आता भागवत श्रीमद भागवत कथेमध्ये लोक ते कथाकार काय म्हणतात लोक म्हणाले
सुंट ते आणायला लावतात ना. सुंट हे आनंदाचं प्रतीक आहे म्हणून आणायला लावतात. म्हणून बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. अजून काय करायला लागली? गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण आहे. म्हणजे सदर अभंग हा फक्त आनंदाचाच आहे महाराज. शेवटपर्यंत बघा, पहिल्या चरणापासून अगदी शेवटच्या चरणापर्यंत. गुरुजी, गोकुळामध्ये सुख झालं. सुख एवढं झालं की त्या सुखाचा अंत नाही. का सुख झालं? कारण बाळकृष्ण भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले म्हणून सुख झालं. सुख झाल्यावर काय झालं? पुरुषही आनंदी, स्त्रियाही आनंदी. मग काय केलं दोघांनी गुडिया उभारल्या, गाणं गायला लागले कृष्ण परमात्म्याचं. कसं गाणं लायला लागले? भगवान परमात्मा हळूहळू मोठे व्हायलेत. पाळण्यामध्ये टाकून गाणं बाया कसं गातात? श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आहे अमोल दादा, बरं का. भगवान कृष्ण परमात्म्याच्या भावामध्ये तुम्ही कोणतंही गाणं म्हणा, त्याला पाप नाही, बरं का. तुम्ही बघा, उत्तरेतले कथाकार सगळे भगवान कृष्ण परमात्म्याची गीतं गातात महाराज. तो दोष नाही महाराज. आता आपल्याकडे एक तुकोबाऱ्यांनी एवढा मोठा साठा दिलाय गाथ्यासारखा, एवढं मोठं भांडवल दिले गाथ्यासारखं. तिकडच्या लोकांनी काय करावं? आपा काय म्हणणे तुमचं? मग त्यांच्यासाठी प्रेमानं करीती कथा. कसं गुरुजी? लक्षात माझ्याकडे. हळूहळू हलवाग सोनुल्याचा पाळणा, हळू हलवाग सोनुल्याचा पाळणा, हळू हळू हळवाग सोनुल्याचा पाळणा, हळू हळू हळवाग सोनुल्याचा पाळणा, हळू हळू हलवाग सोनुल्याचा पाळणा, हळू हळू हलवाग सोनुल्याचा पाळणा, हळू हळू हळवाग सोनुल्याचा पाळणा, हळू हळू हळवाग सोनुल्याचा पाळणा. पाळण्यात हा झोपला काना, पाळण्यात हा झोपला ताना, यशोदेचा काना, यशोदेचा काना, यशोदेचा काना. हळू हळू हलवाग सोनुल्याचा पाळणा, हळू हळू हळवाग सोनुल्याचा पाळणा, सोनुल्याचा पाळणा. अशी गीतं गायला लागल्या महाराज गुरुनी. नानापरी अनेक गीतं भगवान परमात्म्याची गायला लागल्या. म्हणून याला म्हणायचं करीती कथा गाती गाणे. बरं का? हळूहळू भगवान परमात्मा मोठे. वय फक्त 6 दिवसाचं आहे श्रीमद भागवतानुसार. इकडं कृष्ण परमात्मा जन्मले याचा आनंद आहे गोकुळामध्ये. पण मथुरेमध्ये कृष्ण परमात्मा जन्मले, आपला 8वा शत्रू जन्माला आला नारद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे. म्हणून इकडं दुःख आहे कंसाला. कृष्ण गोकुळी जन्मला आणि दुष्टाचळ काप सुटला. इकडे प्रश्न पडला महाराज कंसाला, अरे माझा शत्रू जन्माला आलाय, एवढा मी निर्धास्त कसा बसू? राजा आहे मी, कंस आहे. कंसानं सभाच बोलवली महाराज, तातडीची मीटिंग, इमर्जन्सी मीटिंग बोलवली कंसानं. सगळे बोलवले महाराज, सरती महारथी बाया बी. आणि त्याच्यामध्ये बाया बी होत्या बरं महाराज. तुम्ही असं नका समजू की आताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार झाले, आताच नाही. महिलांना आरक्षण तेव्हापासून आहे लखनदादा. तेव्हा त्याच्या मंत्रिमंडळात बाया बी होत्या महाराज. कुणाच्या? माझ्या सासऱ्याच्या. बोलत जा की जरा. कंसाच्या सभेमध्ये बाया बी होत्या महाराज. कंस बैसोणी सभेसी, विडा मांडिला पैजेसी, म्हणे जाऊन या गोकुळासी, निर्दळी कुमोर नंदाचा,
म्हणजे गोकुळात जा आणि माझ्या शत्रूला मारा. कोण मारील त्याला मी अर्ध राज्य देईन, अर्ध राज्य. आता असं जर एखादी गोष्ट करायची आहे, पण मला मी जर सांगितलं पळत पळत यायचं, एखादी गोष्ट करायची, एवढे एवढे पैसे देतो. आता राज्य म्हणजे काय साधी गोष्ट आहे का महाराज? बघा एका आजच म्हणलं, आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश काढला, जो लवकरात लवकर माझ्या जवळ येईल त्याला मी मुख्यमंत्री करणार. किती जण पळतील म्हणालो गाडी घेऊन? हा, पहिल्यांदा आपाच निघतील इथून मधून. मुख्यमंत्री होणं सोपं आहे का महाराज? सहजासहजी मिळत असल्यावर बाबा सहजासहजी. तसा कंस म्हणला माझा अर्ध राज्य देतो, माझ्या शत्रूला मारा. आणि ऐकल्याबरोबर महाराज लगेच पुतना उठले. पुतना भगिनी प्रधान रासी, ऐकताची उठली अति आवेशी, म्हणे जाऊन या गोकुळासी, निर्दळी मोर तू म्हणतोस ना कोण मारते? मी मारतो, मी जाऊन मारतो. सगळे एकटक मग बघू लागले, काही करायला लोक म्हणले, बायाला जमत असतं होय म्हणले. कुठं म्हणणारे पुरुष म्हणले, बोलणारे एक राहते का महाराज? ठेव का म्हणले, आता इथं आम्ही आमच्यासारखे महारथी बसलो म्हणले, आणि बाया चालल्यात म्हणले कुठे पुढी पुढी. महाराज बाई कुठंच कमी नाहीत महाराज. महिला, आमच्या महिला भगिनी कोणत्याच क्षेत्रात कमी नाही. कोणत्या क्षेत्रामध्ये इमान उडवायला महिला. हे तुमचं जाऊ द्या महाराज, काय म्हणालो मी, हे तुमचं जाऊ द्या इकडं. आता सगळं संप्रदायातलं, आता आमच्यात बी कीर्तन कराय, मृदंग वाजवा, हा सिंत वाजवाय, सिस्टीम चालवाय. तुम्हाला खरं वाटत नसेल महाराज, नाशिक कोणता जिल्हा होती, पुरुषाला एंट्रीच नाही मामा. हा, कीर्तन करायला सगळं नियोजनच सगळं महिलाकडे महाराज. विचार करा महाराज, पुरुषापेक्षा डबल पट्टी झाली असेल. विचारायचीच गरज नाही. लाडकी बहीण योजना सप्त्याला पट्टी. विठ्ठल हो, पुतना निघाली महाराज. लय गोड असं निळोबर यांच्या चरित्रामध्ये लय प्रसंग गोड आलाय महाराज. घेऊन या बाळलेनी, नवीन नवीन कशा अशी विदूषकासारखं नवीन. आता लहान लेकरू जन्मलं म्हणल्यावर काय महाराज, यात्रेमधून मस्त अशी फुगे पम पम वाजायचे फुगे, अशी मोठाली फुगे, आणि ते शेट वाजते बघा, ते चिरकते बघा माळेगावच्या यात्रेमध्ये चिरकते बघा, ते काय हा पुंगी, अशी पुंगी घे महाराज. ते टेड्डी आपल्यात नव्हतं हो, लय होतं आधी. वर्णन आहे महाराज, एक एक प्रमाण देईल. कीर्तन झाल्यावर मला सांगा फक्त महाराज, तुम्ही सांगितलेला कुठला पुरावा दिला, बसून प्रमाण सांगतो. लय गोड आला. आता मी प्रमाण सांगत बसलो तर वेळ नाही माझ्याकडे बरं का. इतकं घेतली महाराज तिने, खेळायचं सगळं काही नव्हतंच नाही. ते पुतनानं ती बी घेतली बघा, असं दोन्ही कुंद आपले की असं वरी वाले बघा, असं कसं असं आहे की नाही, आले का नाही? ती सुद्धा घेतली पुतनानं. ते म्हणाल कसं घेतली, मी होतो तिथं. निघाली महाराज पुतना, नवीन साडी घेतली नंबर 1. पण पुतना निघाली बघा. काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनकारानं पुतण्याचं चरित्र सांगितलंच पाहिजे बरं का. आमचे श्री गुरु बाबा सांगतात, पुतण्याच्या चरित्राला स्पर्श दुसरं न सांगा, पण पुतण्याचं चरित्र सांगितलंच पाहिजे. असं नाही की मी कथा करायचं त्याच्यात का नाही, चरित्र लई येत महाराज, पण पुतण्याचं चरित्र सांगितल्याशिवाय पुढे जायचं नाही बरं का महाराज. आणि कालाच्या कीर्तनाच्या शेवटी काल्याचा श्लोक म्हणल्याशिवाय काल्याच्या कीर्तनकारानं कीर्तन करायचं नाही. विठाला पुतना निघाली महाराज नटून. आज का ते काय उगाच साधं साधं निघाली म्हणालो काय पुतना महाराज. जरा पुतना निघाली म्हणजे काय उगाच पुतला अहो अर्ध राज्य भेटणार आहे तिला. उगाच तुम्ही लग्नाला निघाला होता इथून एवढा वास आलाय घम 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 घम. आप्पाचा इतर मला माराले वास, शेंट मार नाही उगाच सांगालो वाई रे आपलं होय महाराज. कसले आत्तर निघालेत महाराज. विचार करा, कंस तो राजा होता आणि राजाची बहीण होती कोण, पुतना कंसाची. तिला काय कमी असेल मला सांगा की महाराज. मग महाराजाची बायको म्हणजे 3000च्या वरी साडी काढणार झाल्या खाली महाराज. पाकिट त्याच्यात चालेल. तुम्हाला येईल अनुभव, थांबा वर्षभर. काय सांगायलो, अहो ती राजाची बहीण आहे, तिला काय कमी आहे महाराज. तिने सगळं ब्रँडेड घेतलं, सगळं ब्रँडेड. कमीच किंमतच अशी कमीच नाही खंडेराव गुरुजी बरं का. काय काय घेतलं तिनं, नंबर 1 पैठणी साडी नेसली महाराज पुतण्याने. शालू घातला, शालू. मग शालू घातल्यावर शालूवर ग बसली का ती, नाही नाही म्हणली, एवढ्यात मी असे भारी दिसना झाले म्हणली. सगळ्या क्रीम वापरले माय म्हणली. एका मैत्रिणीनं सजेशन दिलं, बाई आपल्या गावात ते बुट्टू पार्लर आले म्हणली, जाय तिथं.
आता राजवाडा म्हणल्यावर तिथं काय कमी आहे महाराज? मग पुतना गेली बुट्टी पार्लरला. कोण? मी पुतण्याचं सांगायलो. आणि तिथं गेल्यानंतर महाराज पुतण्यानं अगोदर कापले बघा इथले केस हो काय, अशी कट हाणली महाराज. कोणाची मिशी आहे का बारीक अशी? हा चंदू महाराज अशी बारीक कट हाणली महाराज. कशाची? कातिरीनं नाही, मग दोरीनं. हा? लग्न झाले महाराज, मी काय ब्रह्मचारी आहे का? विठाला विठाला विठाला. हो, आपा तुमचा काळ गेला, आता घेऊन जाऊन बाहेर बसावं लागतं. महाराज असतील तिकडं म्हणते बरं आहे तुमचं, नाही गेला काळ आता. हा सर तर शेवटाला आलाय आता. बरोबर आहे का नाही पिंटू महाराज? खरं आहे का नाही? खरं आहे का नाही? विठाल एवढ्यावर का बसली नाही महाराज. आता एवढं त्या ब्युटी पार्लर वाल्याला एवढं पाप लागल महाराज लोकांच्या त्या ब्युटी पार्लर वाल्याला. अरे बाप, काय म्हणालो असं? काळी सर जरी असला ना महाराज कलर कोरा पान करायला बघा एवढं. आणि ते एवढं निघाले महाराज त्याच्यामध्ये मॉडर्न, किती पुसू 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 केलं तरी ते काही निघणार झाले. तिनं शेवटी महाराज पुतनाचे अशी एवढी लांब केस होते महाराज. आमच्या जुन्या पुतना बघ, आपलं बाया बघा लांब लांब केस महाराज होते का नाही? माय मावल्या किती लांब केस होते. लांब केस पार गुळ्यात केस असे धरून एक माणूस केसाला राहावं लागत होता असं धरायला. एवढे लांब केस महाराज. पुतना म्हणले एवढे केस गुण कच जाव. राक्षसीन म्हणल्यावर केस नसतील का? विचार करा बरं. नसतील काय म्हणता? पुतनानं महाराज अशी बारीक कट मारली. हो कोणती कट म्हणते त्याला? हा आता कसं माहित आहे तुम्हाला? आता कसं माहित आहे तुम्हाला? बेबी कट म्हणाले बापा. कट मारली महाराज, निघाली पुतना. आता पुतना बी अशी नाही, केस केली काही केस चार इथं सोडले पुढे अशी नाकाच्या पुढं, आणि चलत चलत तास करायची पुतना आहे ना असं. निघाली महाराज. आवाज द्या. कुठे गुरुजी कुठे गेली आमची? ऑपरेटर कुठे गेली गुरुजी? हॅलो तुम्हाला विठाला विठाला पहन के साड़ी लगा के गजरा, चाल चले मतवाली गोकुल में आ गई है, 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 गोकुल में आ गई है. कसं कसं केलं महाराज तास दिन ऐका. साडी नेसली, साडी साधी नाही, पैठणी. या इकडे मग पैठणी साडी. पुतळ्या डोरलं, पुतळ्या डोरलं, पुतळ्या डोरलं सगळ्या पैदल कंबरला कंबर पडला. पुतळ्या डोरलं सगळ्या पैदल कंबरला कंबर पडला. सतन सगारुनी सगळं ताट माट करुणी, सगळं ताट माट करुणी नेसले गा, आवाज नेसले गा, नेसले बाई चालू पैठणचा, नेसले बाई चालू पैठणचा, नेसले चालू पैठणचा, चालू पैठणचा, नेसले चालू पैठणचा, नेसले चालू पैठणचा, एवढं पुतना पैठणीचा शालू आहे असं. गजरा लावलाय, गजरा लावलाय. ती काय पुतना कमी नव्हती महाराज. सँडल घातला तिनं दोन्ही तोरी अशी झाली. मग आता एवढी उच झाली पुतना. आधी एवढीच होती.
सँडल एवढी वरी झाली. काका मध्ये ते पोत घेतलं, काय म्हणते त्याला, परस 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 घेतलं. इकडच्या हातात घड्याळ घातली डिस्प्लेची. असा टाइम बघायची, उशीर तर होत नाही ना. नाही ना, हाय हाय ना घडी. निघाली महाराज, बांगड्या भरल्या अशा आणि हॅपी तर होतीच. पहन के साड़ी लगा के गजरा, चल चले मतवाली गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. मस्त आता ठुमक डान्स करून दाखवत नाही, मस्त ठुमक ठुमक गेली महाराज. नामदेव महाराजांचे जर शब्दात सांगायचं झालं तर, नामा मले आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, दीन दुर्बळाची मारित बालकी. प्रत्येक मूल उचलायची पुतना देवा घरातलं, प्रत्येकाचं स्तनाला लावायची. 20 भरलं होतं महाराज. 20 असताना माझी भरीत म्हणे, पाजून या प्राणनाथ करीन घात शस्त्रीवीर. पुतना म्हणायला लागली. ते गोड प्रमाणाने एवढं भरायचं बरं का. प्रत्येक बाळक घ्यायची महाराज, स्तनाला लावायची, 20 पाजायची, मारून टाकायची. अशी मारत मारत नंदाच्या घरी आली महाराज. आणि यशोदेच्या दारा, यशोदे ए यशोदे. यशोदानं नेटकच बाळाला झोपवलं होतं महाराज. कोण? दार काढ दार. यशोदेनं दार काढलं महाराज. कोण बाई तू? माय, मला कशी ओळखीची म्हणली पुतना, मला कशी ओळखीची? कारण माणसं मोठे झाले की गरीब माणसाची ओळख सोडतात. हो, गरीब माणसाला नाही कोण विचारत ना, कारण माणसाला किंमत नाही. लय भारी बोलायला लागली पुतना. माणसाला कुठं किंमत आहे म्हणे, मग पैशाला किंमत आहे, पैशाला. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, आहे का नाही? माणसाला नाही म्हणे किंमत. मग माणसाला किंमत पैसा कोण जाते? पैसा तेरे तीनो नाम, परशा परशु परशुराम. पैसा तेरा तीन नाम, परशा परशु परशुराम. ए पैसा तेरा तीन नाम, जवळी असता धन रुका, वा, जवळी असता धन रुका. देवा म्हणती सखा, दादा भाई घे घे अनुभव, घे घे अनुभव, घे घे अनुभव, घे घे अनुभव, घे घे अनुभव. शास्त्र वेदांत सांगितले बघा, लय गोड आहे बरं भागवता. तुम्ही डिटेल मध्ये करा, ह्याला प्रमाण आहे महाराज. इतकं सांगायला लागली, कसं ओळख चल पुन्हा असं तसं. यशोदा म्हणली, माय नको म्हणली, जाऊ दे, असतील कोणतरी ये घरामध्ये. आणि हे बघ म्हणली, तुला हे आणले ते आणले, हे आले बाळाला, हे आणल्या खेळणी, हे त्या पिऊन सगळ्या खेळण्या दाखवल्या. आणि देखी माय म्हणली बाळाला. यशोदा म्हणली, माय बाळ आता झोपलंय. कृष्ण परमात्मा म्हणले, पाळण्यातून काय माझी आई इडी असेल म्हणले, भवनीचं गिराय काय म्हणले, झोपलंय म्हणाले म्हणले. लगेच भगवान कृष्ण परमात्म्याने रडाय सुरू केली महाराज. ट्या ट्या रडू लागली. पुतना म्हणली, यशोदे काय लबाडायस ग म्हणली, काय झालं? झोपलंय म्हणली, सने जागच आहे म्हणली, दे मला. दिलं महाराज उचलून. ती म्हणायला लागली बरं यशोदा स्तनाला, ती बाई अनेकाची दूध न शोषे बाई, माझ्या बाळाला दुसऱ्याचं दूध शोषत नाही म्हणा बरं. शेवटी महाराज ती पुतना आहे, पुतनेनं माया टाकली, स्तनाला लावलं. स्तनाला लावल्याबरोबर महाराज विष होतं. भगवान परमात्म्याने अगोदर डोळे झाकले. श्रीमद भागवतामध्ये त्याची काही कारण आलेले. डोळे का झाकले महाराज? भगवान परमात्म्याने डोळे झाकून बघितलं, ही पुतना कोण आहे? ही पुतना अगोदरच्या जन्माची बळीराजाची मुलगी आहे बरं का महाराज. आणि तिला मोह निर्माण झाला होता.
एवढा वामन अवतारामध्ये एवढा बटू इतका गोड आहे. कदाचित जर हा माझा मुलगा झाला, मुलगी आहे का बहीण आहे? असू द्या, बोलत बोलत, हा जर माझं बाळ असतं तर याला मी स्तनपान केलं असतं. भगवान वामन म्हणले, बाई तिचं नाव आहे रत्नमाला. हा बर का बाई, पुढच्या जन्मामध्ये जर योग आला ततास तुला स्तनपान करण्याचा मी योग आणून देईल. म्हणून तिचं ते पूर्ण करण्यासाठी ही पुतना त्या भगवान परमात्मा तिचं स्तनपान करायला लागली. मला हाय काय दुसरं पाहिलं, ही पुतना बाला घातिनी आहे. ही लहान मुलं मारित आली आहे, दिन दुर्बळांची मारित बालक. हिला नेमकी कोणती मुक्ती द्यायची? बरं का. नंबर 3 कारण आलेलं आहे, विष प्राशन करण्याचं खातं हे माझं नाही. हे कुणाचं आहे? हे खातं भगवान शिवशंकराचं आहे. म्हणून भगवान शिवशंकराची काय केली महाराज? आराधना केली. अशा अनेक कारण आलेले आहेत भागवतामध्ये. भगवान परमात्माने त्याचं अगोदर सगळं विष, दूध घेतलं, विष वडून घेतलं आणि रक्त वडायला लागले. त्यावेळेस ती पुतना म्हणायला लागली, मुंच 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 कृष्णा, सोड कृष्णा सोड. भगवान कृष्ण परमात्मा म्हणले, बाई मी पहिल्यांदा कुणाला धरीत नाही, आणि एकदा धरल्यावर सोडायला मी काय लवणातला देव आहे का? म्हणले महाराज, 2 पायाच्या वर 4 पायाच्या वर सुटायला आपने को कृष्ण धुरंधर म्हणतात. म्हणले विठाला पुतनेचा देह पडला महाराज. त्या पुतनेच्या देहाची म्हणतात कितीतरी तुकडे झाले, आणि त्याच्या तुकड्याचा त्या वास कितीतरी योजने दूर येत होता. का? भगवान कृष्ण परमात्म्याचा स्पर्श झाला आणि तिला सायुज्य नावाची मुक्ता दिली. मान तू वासन काधिकाचे निमाणे, सायुज सौरसू दिदला पुतने, की विषाची स्तनपाने मारुवाली. ज्ञानोबा सांगतो, जो मुक्ती आपल्या आईला देणार होते सायुज्य नावाची, तीच मुक्ती पुतनेला दिली. अशा भगवान परमात्मा हळूहळू खोड्याला करायला लागले महाराज. बरं का. जसं जसं भगवान परमात्मा मोठे होऊ लागले, बरं का, म्हणजे जानूभ्याम सह पाणीभ्याम रिंगमाणू विजरतुहू श्रीमद भागवतात वर्णन आलेलं आहे. म्हणजे भगवान परमात्मा जसं जसं मोठे होऊ लागले महाराज, हळूहळू आता बाळ थोडं थोडं मोठं होऊ लागलं की बाळ काय करते महाराज? लक्ष द्या माझ्याकडे. बाळ थोडं थोडं मोठं होऊ लागलं, एक 5-6 महिन्याचं बाळ म्हणा, 2 महिन्याचं झालं की बाळ काय करते? डायरेक्ट उभा टाकते, चिंगट पळते. बरोबर आहे का? हे बरोबर आहे म्हणाले. नेमकं बरोबर कुणाचं आहे? होय महाराज, बाळ पळते का? नाही महाराज, बाळ पहिल्यांदा काय करते महाराज? रांगते. आणि भगवान परमात्मा रांगत होते महाराज. तळ हात टेकतो, डाव्या गुडघ्याने रांगतो. तळ हात टेकतो, डाव्या गुडघ्याने रांगतो. रंगणी रंगनात खेळतो, तो देखील आसये, देखील आसये, देखील आसये, देखील आसवे, देखील आसवे, देखील आसवे. भगवान परमात्मा रांगू लागले. तळवे तळ हात टिकीत, डाव्या गुडघ्यान रांगत. रंगणी रंगनात तोम्या देखील आसये. पण रांगताना बुवा गुणाला नाही. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, लावणी धरती गवळणी, लावणी धरती गवळणी. हे पाणी चरणी मेली गाराणी, मेली गाराणी. शोधे साजणे लक्ष्मी कमाल के कमलले कृष्ण. हळूहळू भगवान परमात्मा मोठं होऊ लागले महाराज. आता चांगले खेळायला लागले, पळायला लागले. पण कृष्ण परमात्म्याच्या लक्षामध्ये आलं, सगळे गोपाळ बघितले इकडे तिकडं, सगळे गोपाळ मजावणी काढी पैलवान.
म्हणे काय झालं गोपाळांनो तुम्हाला एवढे कस काय वाळून गेला म्हणले कट कट. त्याच्यातला बोबल्या होता म्हणला देवा ताय तांदाव म्हणला तगलं दूध ताले म्हणला देलीला आणि चटणी भातल न्यालीला. दूध सगळं डेअरीला चाले म्हणलं चटणी भाकर खायला म्हणला नाहीच म्हणलं. डेअरी कुठं आहे म्हणले तुमची म्हणले डेअरी मथुरेला. सगळं दूध चाले म्हणले. भगवान परमात्मा म्हणले आपल्या हक्कासाठी माणसानं चोरी केलं तरी ते चोरी नाही म्हणली. असं जाऊ द्यायचं नाही म्हणले पुढं. मग आता आजपासून आपण प्लॅन करायचा म्हणले. काय प्लॅन करायचा आजपासून चोरी करायची. काय करायची पोरू काय करायची. आता तुम्ही सगळे माझे गोपाळांनो म्हणलं की हो म्हणायचं. काय म्हणायचं काय म्हणायचं गोपाळांनो गोपाळांनो गोपाळा. गोपाळाला दही दूध झाला असेल. गोपाळांनो म्हणलं की हो भगवान परमात्माने सांगितलं आता सगळे आपण कुठला जायचं चोरी करायला जायचं. आणि भगवान परमात्म्याने त्या दिवशीपासून चोऱ्या सुरू केल्या महाराज. आणि भगवान परमात्मा चोऱ्या कशा करायच्या सांगायला महाराज. चोरी चॅलेंज देऊन करायचे चॅलेंज देऊन. एका गवळणीने सांगितलं यशोदे ती गाराणी घेऊन आले. गवळणी सांग ती गाराणी रात्री आला चक्र पाणी खाऊनी दही तुपुल दही दूध तुपलोनी फोडिली अवघी विरजनी धरू जाता यशोदे बाळ तुझा काना पोटवर सोसू धिंगाणा. पहिली आली धाव दुसरी आली धावत याने ग बाय काय केली मात. मुकासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडिना यशोदे बाळ तुझा काना. एवढं चोरी करा रात्री सगळा धिंगाणा केलं म्हणली. सगळं दही दूध रुजून फोडून खावावे म्हणली. खायला मी कुठं नाही म्हणाले म्हणली. नुसतं खायना झाले म्हणली मामा. मग फोडाफोडी कराले म्हणली सगळी दया दुधाची. असं काय ना झाले म्हणली. ये रे म्हणली तू ये. यशोदा म्हणायला लागली बाई माझं बाळच केवढा आहे 5 वर्षाचे बाळ ग माझे. अंगणी खेळ खेळे गे काल टिकाच घेता आळ गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे एवढूस लेकरू आहे त्याला का घरी कमी गेले का म्हणे तुमच्या घरी येऊन चोरी करायला. सरता सरनावणी दही आहे तू पाहिलून आहे तुमच्या घरी कसं आहे म्हणे. ज्येष्ठाच्या लेकराचं महाराज कुणाला गोड वाटते माईला. बघा तुम्ही लेकरू किती खोडेल असू द्या त्याच्या आईला ती खोडी वाटत नाही. देवा थांब म्हणली थांब अडकी थांबा राहू द्या त्याला फोडायचे झालं 5-10 मिनिटांमध्ये बरं का. तुला असं खरं वाटत नाही म्हणे. आपापल्या लेकराचं कुणाला खरं वाटतंय महाराज. मग त्याला धरून दाखवते म्हणे मग बघ म्हणे. कृष्ण परमात्मा म्हणणारे मला धराय निघाली ही सुद्धा पेंद्या कोण आहे बघ रे ही. हिचा घर नंबर लिहून पेंद्या म्हणला आमच्याच गलीत राहत्या म्हणलं बाई लय आगाव आहे म्हणला. लय भांडण करत्या बरं कुछ नाही म्हणलं ही. ह्याच्या घरात सदा किलकिल किलकिल राहत्या म्हणलं बबल्या. लय आगाव आहे म्हणलं. जाऊन ये म्हणाला म्हणला. कृष्ण म्हणले हे बघ आपण एकदा ठरवत नाही ठरल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. चोरी करायची तर हिच्याच घरी चॅलेंज देऊन चोरी करायची करायची. अरे चॅलेंज कुणा द्यावा महाराज ज्यानं पूर्ण करते त्यानं द्यावा. चॅलेंज देऊन चोरी करायची म्हणले. बघा निघाले ये घर नंबर येऊन. भगवान परमात्माने गेले महाराज. सगळी नासधूस केली महाराज. आणि त्या दिवशी असं मुखाला लावलं लोणी. बरं खाली ते खाली पळून गेले नाही बरं त्या दिवशी. दुसरी कुठे आहे पळून गेले नाहीत. त्या बाईला त्याला जाऊन म्हणाले त्या गोळीला कच्च खालं दही. तिला म्हणाले धरलीस का मला. ते सुद्धा मी म्हणाले मग कचने महाराज कीजे मागून चोरी केली ती केली. तिला जाऊन म्हणालेत खाला. चोर ते चोरांवर पुसून मन पडली बघा. खालास ते खालास नाही इकडे तुझ्या माईला धरली असा हात कुणाचा महाराजाचा. कृष्णाचा हात धरली त्या गवळणीनं. चल म्हणली चल तुझ्या माईकडे. लई नाकानं कांदे सोलाले म्हणली चल. ते नाकानं कांदे कसे सोलतात मलाही माहित नाही पण म्हणली चल म्हणाय का म्हणूनच म्हणलो मी बर का. चल म्हणली तुझ्या माईकडे. लई नाक वरी करून बोलायला म्हणली माझाच पोरग चोरी करणार. आता तुझ्या तोंडाला बी लुणी आहे म्हणली सगळंच आहे म्हणली. निघाली महाराज. पुढे चौकामध्ये तिचा नवरा बसला होता म्हातारा. 70-75 वर्षाचा म्हातारा असेल. ही 60-65 वर्षाची म्हातारी असेल. कृष्ण परमात्मा त्याला हळूच बोलाले इकडे 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 हे इकडे इकडे इकडे.
आता ते कृष्ण परमात्मा म्हणजे नंद बाबाचं पोरग आहे महाराज. इकडे 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 म्हणलं की ते पळत आलं. काय कधी नाही गप म्हणलं माझ्याकडे बघा. आणि त्यानं हळूच आता ते लोण्याचा हात होता महाराज. निष्ठायला काय वेळ लागत नाही लोण्याचा. हळूच हात काढला आणि त्याचा हात दिला त्याच्या हातात कृष्ण परमात्मा. आणि इकडच्या गलीनं जाऊन मायपाशी जाऊन म्हणाले तर आई लय वंगळे गाव म्हणले आपलं. काय झालं रे कृष्ण? हे बघ म्हणले आपल्या घरी लोणी कमी आहे, लय आहे म्हणले, तूप कमी आहे, सगळं कमी आहे, दही दूध काही आहे की. तरी लोक मला चोर म्हणालेत बघ म्हणले, बदमाश आहेत म्हणले लोक. हो का कृष्ण परमात्मा. आणि कोणी ना कोणी आले म्हणले उगाच म्हणाले ते आई म्हणले मला मी काय चोरी करतोय म्हणले. तुला वाटतं मी चोरी करणार वाटतंय? कृष्ण म्हणाले हो चोर म्हणायला. यशोदा म्हणली नाही माय म्हणली बाळा माझं लेकरू गुन्हाच आहे म्हणली. माझं लेकरू का चोरी करते? तरी बघ ये म्हणले तू कोण ना कोण येतं का नाही बघ की म्हणली. मला कोण किन म्हणले म्हणले गावात तमाशा यालाय म्हणून येऊन चल बरं म्हणले बाहेर जरा. सगळे जमा केलेत आणि नवऱ्याला वाढायला चल चल तुला दाखवते. कुणाला? नवऱ्याला. चल तुझ्या मायकडे चल. ते म्हणाले माझी माय गेली 15 वर्ष झालं. चल त्याची माय मिली होती ना मारा आता 75च म्हणल्यावर. ते म्हणाले माझी माय मिली 15 वर्ष झालं. चल तुझ्या मायकडे. नीट बघ ऐकत ऐकणं ऐकत ऐकणं आणि यशोदेकडे बघायला तर तिथं कृष्ण परमात्मा कंबरोर. इथं कृष्ण परमात्मा आहे तर इथं कोण आहे? आणि तुम्ही केव्हापासून माझ्या हातात? काय म्हणले? तुम्ही केव्हापासून माझ्या हातात? ते म्हणला लग्न झाल्यापासून तुझ्याच हातात. तेव्हापासून तू काही जमतीना झालीस म्हणला माझं काही जमना झालंय विठ्ठला विठ्ठला. अशा अनेक भगवान परमात्म्यांनी खोड्या केल्या महाराज. गवळणी ठकविल्या 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 एक एक संगतीने गवळणी ठकविल्या ठकविल्या एक एक संगतीने गवळणी. एक मराठी एक कानडिया, एक मराठी एक कानडिया, एक मुसलमानी कोकणी गुजरणी ऐशा 5 जणी. थकविल्या गवळणी थकविल्या एक एक गाठीने थकविल्या एक एक गाठीने थकविल्या एक एक गाठीने थकविल्या गवळणी. ओ एक मराठी एक कानडिया एक मुसलमानी कोकणी गुजरणी ऐशा 5 जणी. अशा अनेक खोड्या केल्या भगवान. ठकवल्या म्हणजे त्यांच्या चोऱ्या केल्या. हे आल्या 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 5 गवळणी 5 गवळणी. मी असाच एका गावामध्ये म्हणलं महाराज आल्या 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 5 गवळणी. मागला बसला म्हणला हाल्या हाल्या. बाबा आल्या नाही ठकिवल्या म्हणजे कशा? लडोबा गोविंदा लडोबा गोविंदा निर्वाणी आज. लडोबा गोविंदा लडोबा गोविंदा निर्वाणी आज. आडचल्लो पडचल्लो माक्या शिरन फोडो मारी कन्हैया पाणी खेड्यान खेळो. म्हणजे भगवान परमात्म्याने एवढा त्रास दिला बघा. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत. गगनी चांदणी लखलखित ऐका तिची मात. मंथन करीत होती दारात धरुणी कृष्णाचा हात. ऐशा 5 जणी. अशा भगवान परमात्म्याने कुळामध्ये अनेक प्रकारच्या खोड्या केल्या महाराज बरं का. आणि आपल्या नुसतं खोड्यानच महाराज बघा हात लावे ते धुनावे ते नवडीत. म्हणून गवळणीला सुद्धा भगवान परमात्म्याच्या खोड्या काय वाटायला लागल्या देवा? गोड वाटायला लागल्या गोड. भगवान परमात्म्याने आपल्याकडे कसं तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे कसं वेधून घेतलं महाराज म्हण. तुझ्या मुरलीची ध्वनी
अकल्पित पडली कानी विबळ झाले अंतकरणे मी घरधंदा विसरले आहारे साबळिया कशी वाजवली वाजवली मुरली आहारे साबळिया वाजवली वाजवली मुरली आहारे साबळिया कशी वाजवली वाजवली मुरली आहारे साबळिया कशी वाजवली वाजवली मुरली वाजवली मुरली का म्हणे छंदे येणे मोहिल गोविंद अशा मुरलीच्या मुरलीवर माझा जीव जडे हरीच्या मुरलीवर जीव जडे असली कोणाला भूल पडे असली कोणाला भूल पडे वा. अशा गवळणी महाराज किती गाराने घेऊन मन वेधूही लागल्या त्याचा आनंदही येऊ लागला गवळण्याला आणि गाराने घेऊन यायला लागल्या. तिसरी आली धावत याने बाय काय केली मात तिसरी आली धावणी याने गबाय काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देऊनी गाठ बाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा कान्हा यशोदे बाळ तुझा कान्हा पोटवर सोसू आईशा मिळोनी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. आता सगळ्या गवळणी गेल्या महाराज कुठं नंदाच्या अंगणी. यशोदे आता आम्हाला सांग आम्ही गोकुळामध्ये राहावं का नाही. कृष्णाला सांगा रे ग. वा 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 यशोदे कृष्णाला सांगा रे क्या बात. गोकुळी राहावे का गावे 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 जाऊ घामिलेली गवळणी जात होते मथुरे बाजारी घामिलेली गवळणी जात होते मथुरे बाजारी घामिलेली गवळणी जात होते मथुरे बाजारी जात होते मथुरे बाजारी उभा कृष्ण वाटेवरी ग गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे जावे सांग यशोदे आम्ही गोकुळात राहावं का नाही. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. ऐसे ऐकता गाराणी यशोदेने आले पाणी कृष्णा खोडी ते टाकुनी एका जनार्दनी तया प्रेम आवरेना. कृष्णाला सांगितलं कृष्णा उद्या जाई वना सवे घेऊनी गोदना. आणि भगवान परमात्म्याला गाई ओढायला. आता गाई म्हणजे काय गाई नाही मला बछडे अलग राहायचे गाईचे काय म्हणतात ते लहान लहान वासर अलग चरायचे त्याला लहान लेकरं जायची आणि त्याची ड्युटी लागली महाराज भगवान कृष्ण परमात्म्याला. तिथं गेल्यानंतर सुद्धा भगवान परमात्म्याने अनेक प्रकारचे खेळ खेळले महाराज. हुतुतू हमामा हुमरी खो खो क्रिकेट बी केव्हाच खेळलं भगवान परमात्मा. त्याला चेंडू फळी असं वर्णन आलेलं आहे. चेंडू फळी आताचं क्रिकेट. आणि लोक म्हणतात क्रिकेट हा खेळ कोणत्या देशाचा आहे.
त्याचा कोण आहे क्रिकेटचा जनक? मारुती महाराज आहेत का काय वरोटीचे? मग ते सप्त्याचे जनक आहेत. मला वाटतं इंग्लंडचा आहे. कुणाचा इंग्लंड आहे का खेळ, राष्ट्रीय खेळ? पण महाराज त्याच्याही अगोदर आमच्या कृष्ण परमात्म्याने तो खेळ वाळवंटामध्ये चेंडूफळी नावाचा खेळला. एवढा जुना खेळ आहे महाराज. असे अनेक प्रकारचे खेळ खेळले. सगळेजण म्हणले देवा चला वळू गाई, पैसो जेऊ एकेटाई, बहु केली वनवन, पाय पेटी झाला शेण, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. देवा आता काय झाले, आम्हाला भुका लागल्या सगळ्यांनी. महाराज भगवान परमात्म्याने शिदोऱ्या खाल्ल्यानंतर सुद्धा बर का, शिदोऱ्या खाल्ल्यानंतर सुद्धा सांगितलं पोर शिदोऱ्या खा, पण शिदोऱ्या केल्यानंतर हात मात्र यमुनेमध्ये धुवू नका. काल्याची असे देव जडी झाले मासे. देव आम्हाला काला भेटल म्हणून अशी नदी होती महाराज त्या वाळवंटात, यायला द्यायचं नाही म्हणे. आणि भगवान परमात्म्याने सगळ्यांना असं जमा केलं गोल. भगवान परमात्मा स्वतः मध्यभागी उभा राहिले. त्यांचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे. एक पाय असा केलेला आहे, कमरेला बासुरी आहे. बिभ्रद वेणुम जठरपटयोः शृंगवेत्रेच कक्षे, वामे पाणे मसृण कौलम तत्फलांगलेषु, तिष्ठन मध्ये स्वपरी हसदो नर्मवे हसले, स्वर्गे लोके मिशती बुबुजे, यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, उमापति महादेव की जय, हर 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 महादेव. श्री संत नागरा बाबा महाराज की जय, वैकुंठवासी सुदाम महाराज की जय, वैकुंठवासी शंकर महाराज की जय. जय श्रीराम, जय श्रीराम. देवाने सांगितलं आता शेदोरी खाल्ली. झालं 1-2 मिनिटाचं, सगळ्यांनी मला साथ द्यायचे. झालं कीर्तन माझं. पण सांगितलं देवाने आता हात धुवायचं नाही, पुसून या हात. हा मग पुसा म्हणे, टेरीला हात पुसा. का? कारण द्यायचं नाही. मग वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका, सगळ्यांना वाकुड्या दाखवायच्या. आपली परंपरा आहे जुनी बाबाचीच. पण स्मरणानं मला 2-4 वर्षापासून म्हणालो घ्यावं, पण ती लक्षात येणं झालंय. कोण नंतर म्हणाले कोणी वेळ झाला उरी कुरी ह्याच्यामध्ये, मग ते लक्षातच राहणार झाली. ही परंपरा जुनी आहे बरं आपल्या बाबाची. तर शब्द असा आहे, राम राम रामा हो. कसा आहे? राम राम रामा हो. सगळ्यांनी महाराज हातवर करायचे आणि आपल्याला देवाला वाकोड्या दाखवायच्यात. काळजी करू नका, काय होत नाही. सगळ्यांनी हातवर करा. आपण सगळे आज गोपाळ आहोत. काला खायचंय ना, मग गोपाळ व्हा सगळ्यांनी. आणि त्यांना वाकोड्या दाखवायच्यात. कशा म्हणत माझ्या पाठीमागा, राम राम रामा हो, राम 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 हो. जा जा जा, देत नाही आम्ही काला तुला, देवाला असं जा. राम राम रामा हो, राम 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 देवाला म्हणायचं, ठेंगा दाखवायचं. राम राम रामा हो, राम 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 रामा हो, 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 राम राम रामा हो, राम 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 रामा हो, राम राम एक ज्ञानेश्वर माऊली, माऊली तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. वैकुंठवाशी आपले विनोद महाराजांचे वडील वैकुंठवाशी शंकर महाराज, आपले हरिभक्त परायण विनोद बाबा, त्यांचे वडील शंकर महाराज भजन करायचे म्हणे, राम राम रामा पण ही परंपरा काल्याची लय जुनी, मला लय 2-3 वर्षापासून आठवू लागली. इथंच घ्यायची होती मला ती. असो, पण बाय असं करू लागल्यावर मला वेगळंच वाटलं बघा झोपल्यावनी. होय महाराज, ते आता असं करणं झालं बाय, असं करायला असो. भगवान प्रभू रामचंद्राच्या या पावन दरबारामध्ये ही काल्याची कीर्तन रूपी सेवा
माझ्या तोडक्या मोडक्या शब्दामध्ये समस्त गावकऱ्यांच्या वतीनं या काल्याचं 5वं वर्ष आहे महाराज. प्रभू रामचंद्राचा असणारा असीम कृपा आशीर्वाद, श्री संत वैकुंठवासी नागोराव बाबा महाराजांची असणारी माझ्यावर कृपा, त्यांच्या नावाचा माझा चालू असलेला प्रत्येक गावेगावी प्रचार आणि त्या साधनेचं भड म्हणजे तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढावला. व्यक्तीप्रमाणे सगळ्यांना धन्यवाद. सगळे सिस्टीम आमचे जय श्रीराम साऊंड सर्व्हिस मंडप, आमचे खंडेराव गुरुजी गोड असा मंडप लावला महाराज. माझ्या लग्नात लावला नाही पण त्यांनी इथं लावला. बरं खरंच आहे ना महाराज, किती मंडप गोड आहे महाराज, एवढा भारी मंडप आहे. लग्नाला सुद्धा भेटत नाही महाराज एवढा मंडप. एवढी गोड सिस्टीम आमचे मंगेश भाऊ सिस्टीम चालवायला सगळी समजतं. आमचे कलाकार, आमचे मित्रमंडळी सगळ्यांना धन्यवाद. पुरुष मंडळी तुम्हालाही धन्यवाद बरं का. ते कोण आहे कार्यकर्ता? आजची जी पंगत आहे महाराज बरं का, जी मी तुम्हाला पूर्वी बोलून गेलो, ही पंगत लाह्यापासून सुरू झाली होती बरोबर आहे का. लाह्यापासून सुरू झाली, आज तिचं रूपांतर बुंदीमध्ये झाले बरं का. आणि आजच्या पंगतीचे अन्नदाते आमचे गोविंद माधवराव मुकणर, त्यांना विनंती करतो एक मिनिटाचा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 1च मिनिटामध्ये त्यांचा सत्कार करत करत तुम्ही सुरू करायचं. सत्कार त्याच्यामध्ये करतो. विठ्ठल जे जे